पाटीला आहेत लास्टला देखील चांगले आहेत. सपोर्टला ती डबलवाली ठेव फक्त. ठीक आहे. माझा एक मित्र आहे ना. तर नवलाई स्फोट जिंकते माननीय सन्माननीय प्रमोदजीदादा साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेलं भव्य दिव्य आयोजन नवलाई देवी चषक 2021 आणि या आयोजनामध्ये उपस्थित सर्व संघांचं आणि काही नियम असतील, काही सूचना असतील त्या प्रत्येक संघाला खेळाडूंना मी देणं इच्छितो. आपण मास्कचा वापर करायचा, सोशल डिस्टन्स ठेवायचा, कारण की सध्या आपण पाहिलं तर कोरोनाने जोर धरलेला आहे आणि पुन्हा एकदा सावट आहे. तर ते सावट टाळण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकाने आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे, मास्कचा वापर करायचा आहे, सॅनिटायझर यूज करायचा आहे आणि सोशल डिस्टन्स हा नियम तुम्ही पाळा. कारण की ही कळकळीची विनंती असेल मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या क्रिकेटपासून आपण वंचित राहिलो त्या क्रिकेटवरती, त्या आपल्या खेळावरती पुन्हा एकदा सावट येत आहे. तर ते सावट आपण दूर करायचं आणि नियमांचं पालन करायचं आहे. तर दोन्ही संघांचे 12 मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचे ही विनंती असेल, लास्ट कॉल असेल. नाही नाही पिलो 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 आम्ही पिलो पिलो फक्त यांनाच द्या, नाही पाहुण्यांना.
तर अगदी शेवटचा कॉल असेल 12 मॅन आदर्श 11 भिलारेवाडी या संघाने 12 खेळाडू आयोजन कक्षामध्ये पाठवायचा हा शेवटचा कॉल असेल. तर विनंती करेल अधिकदादा काटकर तसेच राहुलजी पाटील आपणास देखील आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. अनिकेत दादा आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. हेच तर जाऊयात सामन्याकडे. आयोजन आपण पाहू शकतो. तर नवलाई देवी चषक 2021 माननीय सन्माननीय प्रमोदजीदादा साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेलं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहू शकतो. पहिला दिवस आहे. मान्यवरांच्या हस्ते खेळपट्टीचं पूजन देखील झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील पूजन झालं, हार अर्पण झाला आणि आजच्या या आयोजनाला सुरुवात झाली. पहिला सामना जय बजरंग बली क्रिकेट क्लब पेट बनपुरी वर्सेस आदर्श 11 भिलारेवाडी या दोन संघांमध्ये खेळला जातोय. तुमच्या माहितीसाठी टॉस जिंकल्यानंतर पेट बनपुरी या संघाने प्रथम गोलंदाजी निवडलेली आहे. पॉवर प्लेचं षटक पहिलं षटक मार्गस्थ आहे तो म्हणजे मिस्टर संकेत आणि पहिला चेंडू या आयोजनाचा सामना करतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं ऑफ स्टंपला पिचिंग झाली, तदनंतर एक धाव अलगद तिथे घेतली जाते. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण देखील तयार केलं जात आहे आणि तदनंतर आपण पाहिलं तर या आयोजनाला सुरुवात झाली. पहिला चेंडू मैदानामध्ये खेळला जातोय आणि पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. सामना आपण पाहिला तर आदर्श 11 भिलारेवाडी हा संघ बॅटिंगसाठी तिथे उतरलेला आहे. पहिली ओपनिंग पेअर आपण पाहिली तर केतन आणि दिनेश हे दोन्ही फलंदाज आहेत. सुरेख गोलंदाजी होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण नक्की 38च्या बाहेर जर दोन क्षेत्ररक्षक पाहिले तर डीप मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दोन्ही क्षेत्ररक्षक तयार आहेत, तैनात आहेत. तिथे बॉलिंग मार्कवर संकेत देखील तयार आहे. स्ट्रायकिंग वरती आपण दिनेशला पाहूयात. पहिला चेंडू निर्धाव गेला, तिथे डॉट गेला पहिला चेंडू. पुन्हा एकदा पूल फटका सजवण्याचा प्रयत्न होता, मात्र सुरेख गोलंदाजी आहे. गुड लेन वरती लाईन आपण पाहिली, पिचिंग आपण पाहिलं तर गुड लेन वरती पिचिंग होतोय. पडल्यानंतर तिथे थोडीशी उसळी घेतोय. एसटीच्या मागे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि सुरेख गोलंदाजी होते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आयोजनाच्या बाबतीत आपण नक्की चर्चा करूयात येणाऱ्या सत्रामध्ये. मात्र चौथा चेंडू पुन्हा एकदा पूल फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर एसटीच्या मागे आपण पाहिलं तर घोषित क्षेत्रामध्ये तिथे एक धाव अर्पित होत्या, ती म्हणजे संघासाठी. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. पण पाहू शकतो आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. सुरेख गोलंदाजी होते ती म्हणजे संकेतची. राईटम ओव्हर द विकेट तिथे घेऊन येतो. फटका सुरेख आहे. कवचच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे अद्वैत. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने याच्या आधीच्या चेंडूवरती चौथ्या चेंडूचा जर विचार केला तर व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीच्या स्वरूपामध्ये एक धाव अवगत झाली. अगदी बॅटच्या रडामध्ये आलेला हा चेंडू आपण पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून तिथे फटका सजवला. डीपच्या दिशेने आपण पाहिलं चेंडू एक टप्पा पडल्यानंतर 4 धावांसाठी अर्पित झाला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीने बॉलर बॉलिंग मार्कवर होता थोडेसे टान्स तिथे बदलले. दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाचा. मात्र चतुराईने गोलंदाजी झाली. गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर निर्धाव चेंडूसाठी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे.
पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 6 चेंडूंच्या खेळानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 6 लॉस ऑफ 0 विकेट. तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक मिस्टर एकनाथ बॉलिंग मार्क वरती आहे. सुरेख फटका सजवा पॉइंटच्या दिशेने आपण पाहू शकतो. अगदी जलद गतीने तिथे क्षेत्ररक्षक येतोय डीपच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर चुकीची फेकी होते. कॉल चुकीचा आहे. फेकी अगदी बरोबर आहे. आपण पाहिलं तर फलंदाजाला जावं लागेल. धन्यवाद डीजे अद्वैत. आपण पाहू शकतो तिथे पॉइंटच्या दिशेने हा फटका सजवला. तदनंतर डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आला. बॉल कॅरी केल्यानंतर फेकी प्रथम चुकीची झाली. नंतर कव्हरच्या दिशेने त्याला आपण पाहिलं तर बॅकअप तिथे आला आणि एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल तिथे अगदी चुकीचा ठरला आणि फलंदाज तिथे दिनेशला माघारी जावं लागलं. आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मिस्टर सचिन मैदानामध्ये येतोय स्ट्रायकिंग एंडवरती. पहिल्या चेंडूवरती तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. तो म्हणजे आदर्श 11 भिलारेवाडी या संघाचा. येस पंचांकडे जावं लागेल. राजू नाकवा सरांचा व्हाईटचा इशारा येतोय. पहिला स्वैर मारा तिथे येतोय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष दिलं तर ती जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8. सुरेख फटका आहे. आपण पाहू शकतो तिथे मिडविकेटच्या दिशेने डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. एक धाव तेजीने घेतली जाते. मात्र फेकी आपण पाहिली तर चेंडू पडल्यानंतर उसळी न घेता मात्र बॅकअप तिथे नक्की आहे. अगदी एक धाव मैदानामध्ये त्वरित कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतो. केतन स्ट्राईक वरती आहे. सुरेख गोलंदाजी होते. अगदी फुल ऑन लेनचा चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. पिचिंग आपण पाहिलं तर फुल ऑन लेन पिचिंग तिथे झाला. तदनंतर आपण पाहिलं तर व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि तो देखील अयशस्वी झाला. निर्धाव चेंडूची सांगता होते तिथे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट नक्की आहे. मात्र डीपच्या दिशेने क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. बॉल कॅरी केला जातो. लगेचच आपण पाहिलं तर तिथे फेकी थोडीशी थांबवली जाते कारण की थोडासा अंदाज घेतला जातोय. मात्र चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने उसळी घेतोय आपण पाहू शकतो. मैदान ज्या पद्धतीने ही खेळपट्टी हे मैदान ज्या पद्धतीने पुन्हा एकदा तयार करण्यात आलंय नवीन पद्धतीने आणि चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. म्हणून तो आतापर्यंत आपण पाहिलं तर थ्रो झाल्यानंतर चेंडू गोलंदाजापर्यंत पोहोचण्याआधी तो डोक्यावरून जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज नक्की होती. डीच्या स्वरूपामध्ये एक धाव तिथे पंचांचा इशारा येतोय. आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये. ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. तुमच्या माहितीसाठी जे बजरंगबली क्रिकेट क्लब पेठ बनपूर या संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. गोलंदाजी प्रथम निवडलेली आहे आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत तो निर्णय यशस्वी होत असताना कारण की मोठे फटकेबाजी इथे थांबवलेले आहे या संघाने. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आपण पाहू शकतो. अगदी गफलत झाली तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय डीपच्या दिशेने आणि एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 2 षटकांच्या खेळानंतर 12 चेंडूनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी होते मैदानामध्ये जे बजरंगबली क्रिकेट क्लब पेठ बनपुरी या संघाकडून.
कारण की ज्या पद्धतीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम निर्णय हा महत्वाचा असतो आणि तो निर्णय यशस्वी आहे की अयशस्वी हे येणारे षटक तुमच्यापर्यंत पोहोचवतात, येणारी फलंदाजी, येणारा स्कोर कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि स्कोर कार्डवरती जर लक्ष दिलं तर सुरेख गोलंदाजी, अगदी बॉल टू बॉल रन इथे आपण पाहिलं तर गोलंदाजांनी दिलेले आहेत. बॉल टू बॉल रन आपण स्कोरबोर्डवरती पाहू शकतो. 12 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि नवीन गोलंदाज मिस्टर सागर सर आपण पाहू शकतो मैदानामध्ये तयार आहेत बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं थोडासा दिशा बदलली, मात्र ती दिशा आपण पाहिली तर पंचांनी आपल्यापर्यंत कळवलेली आहे. स्वैर मारा तिथे येतोय, वाईटचा इशारा पंचांचा येतोय आणि या वाईट नंतर एक धाव संख्या संघाच्या स्कोरबोर्डवरती ऍड होईल. सुरेख गोलंदाजी होते, अगदी लिडिंग एज तिथे घेतलेली आहे आणि चेंडूने आपण पाहिलं दिशा तिथे निवडले, ती म्हणजे डीच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. अगदी मोठे फटके इथे थांबवले आहेत, ते म्हणजे जे बजरंगबली क्रिकेट क्लब पेठ बनपुरी या संघाने मोठे फटकेबाजी मारण्यासाठी इथे आपण पाहिलं तर फलंदाजांना थोडंसं कष्ट करावं लागतंय, थोडंसं स्ट्रगल करावा लागतोय फलंदाजांना. आदर्श 11 भिलारेवाडी संघाच्या बाबतीत आपण चर्चा करतोय, कारण की पहिला सामना आहे. पहिल्या सामन्याची आपण पाहिली सुरुवात आणि पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी, त्यानंतर एकनाथ गोलंदाजी म्हणून आला, एकनाथची गोलंदाजी, आता सागर, ही सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. आणि या गोलंदाजीच्या बाबतीत आपण पाहिलं तर स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आपण पाहिली दिशा थोडीशी शोधत असताना गोलंदाज स्वैर मारा तिथे येतोय, पंचांनी तिथे दर्शवलेला आहे, हा देखील स्वैर मारा असेल. मात्र गोलंदाजी ऍक्शन आपण पाहिली, अगदी स्विंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. चेंडू पडल्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न करतोय, वळवण्याचा प्रयत्न करतोय आणि दिशा कुठेतरी शोधत असताना सागर सर आपण पाहू शकतो. येस, चेंडू पडल्यानंतर पुल फटका अटेम्प्ट केला, क्षेत्ररक्षक नक्की आहे, काय सुरेख क्षेत्ररक्षण तिथे बघायला भेटतंय. अगदी वेट केला तिथे, आपण पाहिलं तर अगदी तिथे वेट केला, तिथे जजिंग आपण पाहिलं आणि चेंडू अगदी डोक्याच्या वरून जात असताना तिथे झेप घेतली आणि तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी झाला. अगदी मी म्हणेल 5 धावा इथे या क्षेत्ररक्षणाने थांबवलेल्या आहेत, रोखलेल्या आहेत आणि एक धाव मैदानामध्ये फक्त कंप्लीट केलेली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होत्या, सुरेख गोलंदाजी होते, परिपूर्ण क्रिकेट बघायला भेटतंय. बॅकफुटला जाईल, कव्हर फटका आपण पाहिलं तर सजवलेला आहे, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक नक्की आहे, सोडून देईल तो, चेंडू जाईल 4 धावांसाठी सीमा रेषे पार, चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. धन्यवाद डीजे अद्वैत. आपण पाहू शकतो लॉंग ऑनच्या दिशेने जो षटकार होता तो रोखण्यात आला, 5 धावा रोखण्यात आल्या. मात्र आपण डीप कव्हरच्या दिशेने जर विचार केला तर ज्या 4 धावा रोखायच्या होत्या त्या मात्र सोडून दिल्या आणि तदनंतर पाहिलं तर या 4 धावांनंतर संघाची धावसंख्या समाधानकारक धावसंख्येकडे जाईल, ती म्हणजे 20 या आकड्यावरती 20. कारण की एक एक धाव महत्वाची आहे. आपण कित्येक सामने या मैदानामध्ये पाहिले, एक एक धावाने देखील मुक्ताना पाहिलं प्रत्येक संघाला. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत जेव्हा समीकरण जातं तेव्हा एका धावेची गरज आणि एका धावेची आवश्यकता आपल्याला किंमत त्यावेळी समजण्यात येते. आणि त्या धावा आपण पाहिलं तर इथे अक्षरशः एका साईडून धावा रोखल्या जातात तर दुसऱ्या साईडून आपण पाहिलं तर धावा दिल्या जातात. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय, सुरेख फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषे बाहेर, 6 धावांसाठी हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे अद्वैत. आपण पाहू शकतो हा आहे कॉन्फिडन्स. ज्या पद्धतीने चौकार आल्यानंतर फलंदाजाचा कॉन्फिडन्स हा दुहेरी टप्प्यामध्ये गेला. पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये तो सुरेख फटका आहे, चेंडू जाईल डोक्यावरून सीमारेषे पार, 4 धावांसाठी हा देखील येतोय चौकार. डीजे अनादि निर्गुण प्रगटली भवानी.
तर जाऊया बॉलिंग मार्कवर. नवीन गोलंदाज शेवटचं षटक आपण पाहू शकतो. पहिल्या चेंडूवरती तिथे संधी आहे. संधी आपण पाहिलं अगदी अलगद तिथे बॉल कॅरी केला जातोय, कॅच घेतली जाते, फलंदाज सचिनला माघारी पाठवलं जात आहे. डीजे DJ Webhub in the mix. In the mix. धन्यवाद डीजे अद्वैत. आपण पाहू शकतो चर्चा करेल ती म्हणजे केतनची, आणि केतनच्या फलंदाजीवरती चर्चेला उधाण आलंय. कुजबूज सुरू झाले. ज्या पद्धतीने हात खोललेत केतनने आणि ज्या पद्धतीने रना धावा अवगत केलेत या केतनने, कौतुक करावं लागेल या फलंदाजाचा. पुन्हा एकदा सुरेख फटका आपण पाहू शकतो. अगदी काव कोणाच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतोय, जाऊन आणावा लागेल. प्रेक्षक फिल्डर फिल्डर प्रेक्षक. डीजे धन्यवाद डीजे अद्वैत. हे आहे मित्रांनो क्रिकेट. अगदी जो संघ 12 चेंडू 12 धावा या प्रमाणे चालत होता, तो संघ आपण पाहू शकतो अगदी 4थ्या 6व्या घेरवरती खेळतोय. पुन्हा येतोय चौकार. केतनच्या बॅट मधून खणखणीत फटका. डीजे धन्यवाद डीजे अद्वैत. तर याच्या नंतरच्या सामन्यासाठी बनपुरी 11 बनपुरी संघ तयार आहे. कर्णधाराने तयार राहायचंय आणि भैरवनाथ 11 सिंगमोडेवाडी संघाच्या कर्णधाराने तयार राहायचंय. लगेच टॉस केला जाईल या इनिंग ब्रेक मध्ये. लक्षात असू द्या, इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस होईल. तर चर्चा केली जाते केतनची. ज्या पद्धतीने केतन फलंदाजी करतोय, अगदी बॉल टू बॉल हा संघ खेळत होता आणि 4थ्या 6व्या घेरवरती आता फलंदाजी पाहू शकतो केतनची. पुढे येऊन बाउन्सर चेंडू अगदी मान दिला त्या चेंडूला आणि पाहू शकतो एक धाव देखील तिथे. चोरीची धाव म्हणता येतं या धावेला. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिला अंदाज घेतला तिथे क्षेत्ररक्षणाचा आणि ती धाव अवगत केली. आणि या धावेनंतर आपण पाहू शकतो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. नुकत्याच आपण पाहिलं तर नवलाई देवी चषक 2021 ट्रॉफीज देखील ही त्या व्यासपीठावरती आणण्यात आलेल्या आहेत. आणि आकर्षण आपण पाहिलं तर प्रत्येक आयोजनाचे आकर्षण ज्या पद्धतीने पाहिलं तर चषकाला ज्या पद्धती चषक या व्यासपीठावरती सजवले जातात, तदनंतर पाहिलं तर हे आयोजन एक वेगळं स्वरूप घेतं. वेगळ्या पद्धतीने चमकलं जातं हे आयोजन. वेगळा दर्जा भेटतो या आयोजनांना. आणि ज्या पद्धतीने ट्रॉफ्या आल्यानंतर हा स्टेज हा मंच हे व्यासपीठ आणि हे आयोजन ज्या पद्धतीने चमकतं, ज्या पद्धतीने बहरून येतं, आपण पाहू शकतो ट्रॉफी नुकत्याच व्यासपीठावरती आगमन झालेला आहे. त्या ट्रॉफीज आणलेल्या आहेत. जाऊयात मॅच कडे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. डीच्या स्वरूपामध्ये एक धाव तिथे अवगत होते आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. तर बनपुरी 11 बनपुरी संघाचे कर्णधार आणि भैरवनाथ 11 सिंगमोडेवाडी संघाचे कर्णधार तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती
44. तर संघाची धावसंख्या माफ करा, जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवरती, 45 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे ड्रेस. तर विनंती करेल पाटण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सर्वेसर्वा शिवाजी जाधव आपणास आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात यावी विनंती करतो. बनपुरी 11 बनपुरी संघ आणि भैरवनाथ 11 सिंगमोडेवाडी संघाचे दोन्ही कर्णधार अर्थातच राहुल पाटील एक ऑलराऊंडर म्हणून बनपुरी 11 बनपुरीचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. तसेच भैरवनाथ 11 सिंगमोडेवाडी संघाचे कर्णधार आपण देखील उपस्थित राहायचंय आणि विनंती करेल मान्यवर शिवाजी यांना तुमच्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचा. टॉस का बॉस या मंचावरती. आपण पाहू शकतो पाटण टेनिस क्रिकेटचे डॅशिंग नेतृत्व ज्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये हा पाटण तालुका नटला जातोय अगदी शिवाजी जाधव यांच्यासारखा. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एक भक्कम आधार आहे, एक सपोर्ट आहे, मोठा सपोर्ट मी म्हणेल आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक तिथे केली जाते. आणि नाणेफेक इथे बनपुरी 11 बनपुरी या संघाने जिंकल्यानंतर आपण पाहू शकतो अगदी आणि नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय आपण सांगायचा. तर 45 धावा झालेल्या आहेत. 46 धावांचं आव्हान आहे. 46 रन्स टू विन इन 4 ओव्हर्स. नक्की आदर्श 11 थोडासा स्कोरच्या बाबतीत थोडीशी गफलत होती. थोडासा स्कोर 1-2 धावाने पुढे गेला होता, तो आता क्लिअर केला गेलाय. तर माहिती तुमच्यापर्यंत अगदी येते की 43 धावा या बरोबर झालेल्या आहेत. तर 44 धावांचं आव्हान आहे. थँक्यू सो मच आदर्श 11. चला तर 44 धावांचं आव्हान आहे.
आपण पाहिलं तर 44 धावांचं आव्हान ठेवलंय आणि ते आव्हान पार पाडण्यासाठी जे बजरंगबली क्रिकेट क्लब पेठ बनपुरी संघ प्रथम पेअर पहिले ओपनिंग बॅट्समन मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर मिस्टर अभि, नॉन स्ट्रायकिंग एंडला तर मिस्टर रवी आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर गोलंदाज ऋतिक तयार आहे, जर्सी नंबर 22. येस, पंचांचा इशारा येतोय आणि अभि याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक असेल, ते म्हणजे पाटण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष शिवा जाधव यांच्याकडून. आपण पाहिला पहिलाच फटका, सुरेख फटका येतो, पॉवरफुल फटका येतो, क्षेत्ररक्षण तिथे थोडीशी गफलत होते, चेंडू जातोय 4 धावांसाठी, सीमारेषे पार, चौकार. धन्यवाद डीजे अद्वैत. वेल बिगिन इज हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली झाली तर अर्ध काम झालं असं म्हटलं जातं. सुरुवात इथे अभिने सुरेख केले. पुन्हा एकदा यॉर्का चेंडू खोदून काढलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटच्या दिशेने जाऊया. तर झेल तिथे घेतला जाईपर्यंत सेकंड अटेम्प्टला तिथे सोडला जातोय. पंचांना थोडासा वेळ देऊयात. येस, इशारा तिथे आलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे बाहेर. अभिच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. डीजे धन्यवाद डीजे अद्वैत. चला तर 101 रुपयाचं पारितोषिक हे शिवा जाधव यांच्याकडून लावण्यात आलं होतं आणि आपण पाहिलं तर पहिला षटकार अभिच्या बॅट मधून नक्की आलाय. काय सुरुवात करून दिले या फलंदाजाने. अक्षरशः पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने पॉवरफुल फटका आला आणि तिथून या फलंदाजाने अक्षरशः गोलंदाजावरती दबाव टाकण्यासाठी सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं तर हात खोलला गेला, संधी होती ती सुटली जाते. 6 धावा येत आहेत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट हिट आपण पाहू शकतो. लॉंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. सीमारेषे पार. अभिच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. धन्यवाद डीजे अद्वैत. आपण पाहू शकतो ध्येयापर्यंत ज्या पद्धतीने जो स्पीड आहे ध्येयापर्यंत पोहोचण्याचा 44 धावा इथे अवगत करायचे. ज्या पद्धतीने स्पीड घेतला या फलंदाजाने, बॅकफुटला जाऊन अगदी लेट कट, सावधान कट तिथे देण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते, मात्र चर्चा करेल ती फलंदाजाची. कारण की पहिल्या चेंडू पासून या फलंदाजाने ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली, अक्षरशः चौथा घेर त्याने सुरुवातीला टाकला आणि ज्या पद्धतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचवला अगदी 14 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो फटका सुरेख आहे. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक केलं जातंय आणि आपण पाहू शकतो रनिंग बिटवीन द विकेट. हा फलंदाज अगदी सावधानीने खेळत होता आणि रनिंग बिटवीन द विकेट तिथे चुकत असताना जावं लागेल या फलंदाजाला. रनआउटच्या स्वरूपात अभि माघारी येत असताना आपण पाहू शकतो. नवीन फलंदाज मिस्टर वैभव आपण पाहू शकतो. बॅकफुटला जाऊन पुल फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते, सुरेख क्षेत्ररक्षण होते. मात्र अभि जे वादळ मैदानामध्ये सुरू होतं त्या वादळाला परत पाठवलं जात आहे आणि 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 ज्या पद्धतीने अभि याने सुरुवात करून दिली, मात्र शेवटपर्यंत ती सुरुवात सुरू ठेवण्यामध्ये अयशस्वी झाला हा फलंदाज. 1 धाव घेत असताना जी चप्पळाई हवी होती ती चप्पळाई आपण पाहिली तर
कुठेतरी चुकली, ती चप्पळाई नसताना तिथे त्या संधीसाठी आपण पाहिलं तर लगेच गोलंदाज तयार झाला आणि ती संधी घेतली आणि या धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला माघारी पाठवला. पहिल्या विकेटचं पतन झालं ते म्हणजे अभि याच्या स्वरूपामध्ये आणि अगदी स्वस्तामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा केल्यानंतर हा अभि मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन पेअर आपण मैदानामध्ये पाहू शकतो. एका साईडला फलंदाज वैभव आहे तर दुसऱ्या साईडला नॉन स्ट्रायकिंग एंडला रवी यांना आपण पाहू शकतो. तर बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर मिस्टर अनिल बॉलिंग मार्कसाठी तयार होतोय. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल. संघासाठी हे दुसरं षटक असेल कारण की पॉवर प्लेच्या षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहिलं तिथे संपलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा तिथे टाळा खोललेला आहे आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत आपण नजर मारली तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तिथे सजवलेलं आहे आणि थोडासा वेळ कमी घ्यायचा. टीम मीटिंग थोडीशी लगेच उरकायचे आणि या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजावरती विश्वास ठेवायचा. संघाची धावसंख्या घेऊन येतो तुमच्यापर्यंत अगदी 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 14 44 धावांचं आव्हान आहे. पेअर मैदानामध्ये पाहिली, बॅट्समन मैदानामध्ये पाहिले तर रवी आणि वैभव, तर गोलंदाज विजय तयार होतोय. आपण पाहिलं तर अनिलला तिथे गोलंदाजी सोपवली होती. तदनंतर थोडीशी चर्चा झाली मैदानामध्ये कारण की हे दोन षटक महत्वाचे आहेत कारण की ह्या 12 चेंडूवरती हा खेळ आणि विजय आणि पराजय यामधलं अंतर हा 12 चेंडू ठरवेल. तर 14 धावसंख्या संघाची आपण पाहू शकतो. 14 दुसरं षटक प्रगतीपथावर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला फटका आपण पाहिला तर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय तिथे डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. अगदी पहिला चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर होता. लगेचच क्विक ऍक्शन बघायला भेटली फलंदाजाची. धन्यवाद डीजे अद्वैत सुमधुर संगीतासाठी. जाऊयात मॅच कडे पुन्हा एकदा. आपण पाहिलं तर अगदी डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल वरती जाऊन तिथे अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न डीच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा 1 धाव येते. फाईन लेगच्या दिशेने आपण पाहिलं तर ही धाव अवगत होते. दुसऱ्या षटकाची सुरुवात अगदी 2 चेंडूमध्ये 2 धावा तिथे खर्च केलेत गोलंदाज विजयने कारण की चर्चा करत होतो हे 2 षटक महत्वाचे असतील. 44 धावांचा आकडा तिथे पार पाडायचा. सुरुवात तर अभिने सुरेख करून दिले, मात्र ती सुरुवात करून तो तिथेच थांबलेला आहे आणि इथून पुढे सुरुवात करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहे. स्ट्रायकिंग वरती वैभववरती लक्ष असेल तर नॉन स्ट्रायकिंग वरती रवीवरती लक्ष असेल. आपण पाहिलं तर स्वेर मारा तिथे येतोय. व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिली तर 1 धाव. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे आपण पाहिलं तर तिथे राईट आर्म अराउंड विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. आपण पाहूया क्षेत्ररक्षक नक्की आहे. मिड विकेटच्या दिशेने, डीप मिड विकेटच्या दिशेने कॅच कॅरी केली जाते. फलंदाज वैभवला तिथे माघारी पाठवलं जाते तर दुसऱ्या विकेटचं पतन होतं. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर नवीन फलंदाज आपण पाहू शकतो मिस्टर सागर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रवीवरती लक्ष असेल. सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फुल फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. तेजीने बॉल वरती कॅरी होतोय. झेल जातोय. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. रवी बॅक टू द पवेलियन. डीजे कडुलिंबाला आला
असा गोड पाला झालो तंग मी झालो तंग मी झालो तंग मी पाहुनिया लीला झालो तंग मी पाहुनिया लीला कडुलिंबाला धन्यवाद डीजे अद्वैत. नवीन फलंदाज नवीन पेअर आपण मैदानामध्ये पाहतोय, सागर आणि अनिल ही पेअर मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट होतोय, हॅट्रिकची संधी असेल, बॉल कॅरी केला जातोय मात्र सेकंड अटेम्प्टला तो सोडला जातोय. हॅट्रिक देखील इथे मुकली जाते आणि आपण पाहिलं तर तेजीने या 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव तिथे पंचांचा इशारा येतोय. मध्ये आपण पाहिलं तर आत्ताच्या या 3 धावा आणि या 3 धावानंतर संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो, ती जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. 20 44 धावांचा आव्हान पार पडत असताना ज्या पद्धतीने विकेट्स दिल्या जातात, नक्की चर्चा होईल जय बजरंग बली क्रिकेट पेठ बनपुरी या संघाची. कारण की 44 धावांचं आव्हान पार पाडत असताना आपण पाहिलं अगदी फुल ऑन लेनचा चेंडू होता, ज्या पद्धतीने फलंदाज सागर बॉलवरती येण्याचा प्रयत्न करत होता, तदनंतर लेन तिथे बदलली गोलंदाज विजयने आणि निर्धाव चेंडूची सांगता तिथे करून गेला. तर 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या 12 चेंडू नंतर संघाची धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 समीकरण आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 20 झालेली आहे. समीकरण आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू तर विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असेल. म्हणजेच 12 चेंडू 24 धावा, 24 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 4 षटकार, 4 षटकार 12 चेंडू, 12 चेंडू 6 चौकार, 6 चौकार 12 चेंडू. हे साधं सोपं गणित आपण पाहिलं तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 4 षटकार आणि 6 चौकार आणि समीकरण सोपं आहे. मात्र फलंदाजांना मैदानामध्ये वेळ घालवावा लागेल या 12 चेंडूंसाठी. नवीन गोलंदाज मोर्चा आणला जातोय, तो म्हणजे अनिल या नावाचा. अनिल बॉलिंग मार्कसाठी तिथे तयार होतोय. महत्वाचा षटक असेल, 6 चेंडू अगदी विचारपूर्वक टाकण्याचा प्रयत्न करेल गोलंदाज. कारण की या षटकावरती या 6 चेंडूवरती समीकरण आपण पाहू शकतो. सुरेख गोलंदाजी, लेगकट तिथे पाहिलात तर पंचांचा इशारा तो डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव आहे. थोडंसं अवघड असेल फलंदाजांसाठी, कारण का आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने फास्टर बॉलरला खेळण्यासाठी अगदी सोपं मानलं जातं आणि इथे स्विंग गोलंदाजी होते. जादूगर इथे आणला जातो या संघाचा. एका ऍक्शन मध्ये 3 धमाके बघायला भेटतील. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर तिथे दिशा शोधत असताना स्वैर मारा तिथे येतोय. लेग कट टाकला जातोय, वारंवार लेग स्पिन तिथे केली जाते. ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर दिशा आणि कोण बदलला जातोय, ऍक्शन आपण पाहिली तर अगदी तेजीने ऍक्शन करतोय हा गोलंदाज. पुन्हा त्या चेंडू पडल्यानंतर मिस होतोय, तिथे बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर बॉल कॅरी करतोय. फलंदाजाला जावं लागेल. अनिल बॅक टू द पवेलियन. धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो. अगदी 1 धावसंख्येने पुढे सरसावलाय स्कोर बोर्ड 21 या धावसंख्येवरती. बावीस धावसंख्या आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी होती. चेंडू पडल्यानंतर लेग कट तिथे बघायला भेटतोय, लेग स्पिन तिथे बघायला भेटतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मिस्टर अनिल. 6 चेंडू अगदी विश्वास ठेवण्यात आला त्याच्यावरती आणि त्या विश्वासाला पूर्णपणे पार पाडत असताना ते आपण पाहिलं वेट केला जातोय बॉलचा. अगदी 1 टप्पा पडल्यानंतर बॉलवरती आलं जाते, तदनंतर लगेचच फेकी केली जाते आणि 1 धाव मैदानामध्ये घेतल्यानंतर धावसंख्या
23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. सुरेख गोलंदाजी होते. पंचांपर्यंत जाऊयात. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्की येते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्या 6 चेंडूसाठी या गोलंदाजावरती विश्वास ठेवला होता एक धाव तिथे घेतली जाते. मात्र या गोलंदाजाने विश्वास आपण पाहिलं तर अक्षरशः विश्वास राखून ठेवला. त्या विश्वासाला अक्षरशः गोलंदाजी विश्वासाला साजेशी गोलंदाजी हा गोलंदाज करत असताना आपण पाहिलं तर तिथे अनिल काय सुरेख गोलंदाजी होते. धावसंख्या 31. 4 चेंडू 13 धावा. तीन चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. तर मित्रांनो, एक विनंती असेल सर्व खेळाडूंना, ही सक्त ताकीद असेल की सोशल डिस्टन्स ठेवायचे आणि सर्वांनी त्या पवेलियन मध्ये देखील विनंती करेल सर्व खेळाडूंनी थोडंसं सोशल डिस्टन्स ठेवायचं. मित्रांनो,
गेले मास्कचा देखील यूज करायचा आहे. गेले 6 महिने ज्या क्रिकेट पासून आपण वंचित होतो ते क्रिकेट आपल्या वाट्याला आलंय. तो खेळ आपण खेळायचा आहे. मात्र सोशल डिस्टन्स नियमांचं पालन ठेवून मास्कचा वापर करायचा आहे. पवेलियन मध्ये सर्व खेळाडूंना विनंती करतो, आपल्याला जागा खूप आहे, खुर्च्या थोड्याशा लांब लांब ठेवायचे, थोडंसं सोशल डिस्टन्स ठेवायचंय. या विनंतीला मान द्या. पवेलियन मध्ये सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे. व्यासपीठावरती देखील मान्यवर असतील, खेळाडू असतील, त्यांना देखील विनंती करेल व्यासपीठ